कोणीही ऐरागैरा येतो आणि आपल्या महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करतो आणि महाराष्ट्रातले मराठे झोपलेले राहतात, त्यांना काही वाटतच नाही. महाराजांची जयंती आली की मग व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुक, इंस्टाग्राम वरती यांचे व्हिडिओज पहा कसे टाकतात ते भावनिक. पण आपल्याच महाराजांची तुलना त्या टिपू सुलतानशी कोणीतरी ऐरागैरा व्यक्ती येऊन करतो आणि या आजकालच्या मराठ्यांना तसं काही वाटतच नाही. मराठी न्यूज चॅनल्स तो टिपू सुलतान किती सेक्युलर होता, इंग्रजांविरुद्ध कशी लढाई केली हे दाखवण्यातच दंग आहेत. ते उबाटा सेनेवाले, राज ठाकरे आता हे गेले कुठे? जरांगे पाटील आठवतं ना, भगवा रंग घेऊन लाखोच्या संख्येने आम्ही मराठा, आम्ही मराठा, मराठा आहे म्हणून आरक्षण पाहिजे. पण आपल्याच राजाच्या विरुद्ध कोणी काही बोलताय तेव्हा हे लोक एकदम चूप राहतात. आश्चर्य आहे, महाराष्ट्रात सगळं शांत आहे, कोणी काही बोलायला तयारच नाही. केवळ बीजेपीच मागे लागली आहे या विषयाच्या मागे. बाकी गेले कुठे मराठे? 19 तारखेला पहा, महाराजांच्या जयंतीच्या दिवशी. पण त्या टिपू सुलतानने किती हिंदूंना छळून मारलं, त्यांचं धर्मांतर केलं, किती क्रूर होता तो, यावर बोलायला कोणी तयारच नाही आहे. मराठी न्यूज चॅनल्स वाले तर तो सेक्युलर किती होता हे दाखवायचा प्रयत्न चालू आहे, देशभक्त किती होता, देशप्रेमी किती होता, यावरनं कळतं की हे लोक किती हिपोक्रॅट्स आहेत. खरं प्रेम असतं ना महाराजांवर तर आज सगळे लोक पुढे आले असते. महाराष्ट्रातले या मराठा संघटना वगैरे जे आहेत ना हे, पण कोणीही बोलायला तयार नाही आहे, चूप आहेत, घरात बसलेले आहेत. कोणी ऐरागैरा येऊन तुलना करतो महाराजांची. महाराज म्हणजे आपले दैवत, पण त्या दैवताची तुलना अशा व्यक्तीशी करतात हे लोक जो आपल्या धर्माविरुद्ध उठला होता, ज्याने आपल्याच हिंदूचा छळ केला. याचं मला आश्चर्य वाटतं आहे. कोणी काही बोलायला तयारच नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? हे बरोबर आहे? तुमचं मत कळवा. जर का हा विषय आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. जय महाराष्ट्र, जय शिवराय.